पवित्र वस्तूला प्रस्तावनेची काय जरुरी? सुंदर सुगंधी वस्तूचा परिचय कशाला करून द्यावयास हवा? श्यामची आई हे पुस्तक सुंदर, सुगंधी व सुरस आहे की नाही हे मला माहीत नाही, परंतु पवित्र आहे असे मी विनयाने म्हणू शकतो. हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहित असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना श्यामची आई वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व वाचकांचे हृदय ही जर कोरडीच राहतील तर हे पुस्तक त्याज्य, व्यर्थ व नीरस समजावे. तुरुंगात असताना या रात्री मी लिहिल्या. दिवसा काम करावे, रात्री जगजन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे असे तेथे चाललेले होते. तुरुंगात अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. त्यांना वाचून दाखवीत असता तेही रडले व मीही रडलो. बाहेरही ज्या ज्या माझ्या अनेक बंधू भगिनींनी या रात्री वाचल्या त्यांनाही तसा अनुभव आला. मुलांसाठी चाललेले शालापत्रक हे जे सुंदर मासिक यातील काही थोडा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. शालापत्रकाच्या संपादकांना अनेकांची पत्रे आली व या सरळ सहृदय व भावनोत्कट गोष्टींची त्यात स्तुती होती. या सर्व प्रकारामुळे धीर येऊन मी हे पुस्तक प्रसिद्ध करावयास दिले. मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत, मायलेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही वाटत असेल, त्या सर्व अधिकृत रुचींच्या लहान थोर बंधू भगिनीस श्यामची आई हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील अशी मला सश्रद्ध आशा आहे. या 42 रात्रीतील 36 रात्री नाशिक तुरुंगात लिहिल्या होत्या. बाहेर आल्यावर 9 रात्री लिहिल्या. एकूण 45 रात्री व्हावयाच्या, परंतु 3 रात्री काही कारणामुळे मी सध्या वगळल्या आहेत. नाशिक तुरुंगात 9/2/33 गुरुवारी या रात्री लिहावयास मी सुरुवात केली व 13/2/33 सोमवारी पहाटे त्या संपविल्या. 5 दिवसात दिवसा काम करून उरलेल्या वेळात रात्री आणि पहाटे मिळून हे पुस्तक मी लिहून काढले. हृदय भरलेले असे. भराभरा शाईने कागदावर ओतावीचे एवढेच उरलेले असे. हे पुस्तक वाचून कोणी माझे चरित्र बनवू नये. जरी या सत्यकथा आहेत तरी त्यात कदाचित एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग, एखादा उद्गार काल्पनिक असल्याचाही संभव आहे. मातेचा महिमा या पुस्तकातील मध्यसूत्र आहे. त्याचबरोबर सुसंस्कृत व बोलबाद घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. श्यामच्या आईच्या आठवणी देताना श्यामचे गोष्टी यावयाच्याच. पुष्कळांना असे वाटत असेल की या श्यामच्या गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टीतून शेवटी मातेचे प्रेमच बाहेर पडलेले दिसेल. झाडाचा सारा फांद्या पानांचा विस्तार वर येणाऱ्या 10-20 फळांसाठी असतो, त्याप्रमाणे श्यामच्या हालचालीची सारी हकीकत त्यातून शेवटी बाहेर पडणाऱ्या अमृतमय अशा मातेच्या प्रेमासाठी आहे. आईचा एखादा उद्गार, एखादा शब्द सांगण्यासाठी श्यामला स्वतःच्या कृत्याची व सभोवतालच्या परिस्थितीची कल्पना देणे भाग पडे. या पार्श्वभूमीवर तो आईचा एखादा उद्गार चितारी. अनंत निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर लहानसा चंद्र मिरवतो, त्याचप्रमाणे श्यामच्या स्वतःच्या कथांच्या पार्श्वभूमीवर हा मातृप्रेमाचा चंद्र मिरवत आहे. श्यामला स्वतःच्या मोठेपणा किंवा प्रौढ सांगावयाची नसून आईची प्रेममय शिकवणच त्याला प्रकट करायची आहे. आईला पूर्णपणे प्रकट करण्यासाठी म्हणून स्वतःला त्याने प्रकट केले आहे. त्याचे प्रकट होणे म्हणजे ते त्यांच्या मातेचेच प्रकट होणे होय. हे हस्तलिखित आतापर्यंत 60-70 लोकांनी ऐकले व वाचले आहे.
ते त्यांना आवडले. आईबद्दलची आमची भक्ती व प्रीती हे हस्तलिखित वाचून शतपथ वाढली. असे प्रांजळपणे मी न विचारता ते मला म्हणाले. या पुस्तकाचे काय झाले आहे ते महाराष्ट्रात खपले नाही तरी त्याचे काय कार्य झाले आहे. स्वतः ते लिहित असताना मला अपार आनंद लुटावयास मिळत होता. हा काय कमी फायदा, परंतु मी आसक्तिमय अशा बाळगून राहिलो आहे की श्यामची आई घरोघरी जाईल, मुलांची बनवून पाहणाऱ्या पाठशाळातून, निदान दुय्यम शिक्षणाच्या पाठशाळातून तरी ते जाईल. ते जावो वा न जावो, परंतु आज माझ्या अनेक मित्रांच्या प्रेमाच्या मदतीमुळे श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. तिने स्वतःच्या मुलाला वाढविले त्याप्रमाणे इतर मुलाबाळांनाही वाढविण्यासाठी ती बाहेर पडत आहे. उघड्या दारातून ती आत शिरेल, बंद दारे ठोठावून पाहिल, परंतु सारीच दारे बंद झाली तर ती माझ्या घरातच येऊन राहतील. माझ्या हृदयात तर ती आहेच आहे.